रामराम मित्रांनो, 2 दिवस झालं पाऊस खूपच वाढला आणि या पावसामुळं जरा जास्तच वाटतंय, कारण वारं पण जास्त होतं. वाऱ्यामुळे शेडची कागदं बिगदं कडची सगळी फाटलेली गणपतीच्या. नंतर ती गणपती भिजायची शक्यता जास्त आहे, म्हणून आता ती पहिली कागदं बांधली पाहिजे ती, कारण आत पाणी आलं तर गणपती भिजणार, कारण गणपती सगळं वाळलेले आहेत. आणि काल पण बुकिंगचे आलेत आणि आज पण काही गणपती बुकिंग झालेले आहेत. आणि गणपतीनं आमच्या मंडळाच्या गणपती सगळं शेड अगदी हाऊसफुल झाले, बुकिंग झाले. तुम्हाला मी दावतो एकदम शेड कसं भरलंय बघा नुकतं. ही बघा, आपलं मंडळाचं गणपती सगळं हाऊसफुल झाले आणि शेड एकदम गरगरीत भरलंय बघा. कारण 1 नंबर साथ आहे आपल्याला मंडळांची आणि आम्ही क्वालिटी 1 नंबर देणार हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही क्वालिटी देण्याचं आणि काम 1 नंबर करणार, फिनिशिंग 1 नंबर करणार. पण ही कागद आता फाटल्यामुळं जरा गणपती भिजण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे ही कागद आता व्यवस्थित लावली पाहिजे बघा. हेकडं पण फाटलाय कागद, कारण पाऊस रात्रभर एकदम लय जोरात आणि वारं पण इतकं होतं का नाही, वाटत होतं शेडचं काय इकडे ही होते काय, कागद फाटते ते काय, पण फाटलीच कागद. पण काय नाही प्रॉब्लेम, ही पहिलं काम करून घेतो आणि मग गणपतीचं काम चालू करतो मित्रांनो. अशा आहे मित्रांनो शेडची अवस्था. पण काय काळजी करू नका, शेडचं काम 1 नंबर होणार आणि आपलं गणपती पण व्यवस्थित रंगवून होणार, वाळणार पण खटपणे. आणि तुम्ही अशीच शेवटपर्यंत साथ द्या, असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.